उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची फार गरज आहे। त्यांना जो किल्ला ढासळताना वाटतोय ना, तो त्यांचा किल्ला कधीच नव्हता। आपापल्या विटा आता सगळे घेऊन चालले, त्यांच्या विटा त्याच्यामध्ये काही नाही। उद्धव ठाकरेंची जी काही उभाटा शिवसेना आहे ती कुठे दिसणार देखील नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांना सुट्टीवर जायची फार त्यांना हौस आहे। ते कायमची सुट्टीवर जाण्यापूर्वी जी घटना कुडाळमध्ये घडली होती, एका टपरीवर काही मुसलमानाने पर्यटकांना कपडे काढून मरेपर्यंत मारत होते। काहीतरी किरकोळ वाद होता आणि त्या वादावर विकृतपणे मारहाण झाली। त्या पर्यटकाचा कसाबसा जीव वाचला आणि त्याच्यानंतर मी हाक दिली होती की आपण सगळ्यांनी इकडे जमायचंय। त्या अगोदर ती टपरी अनधिकृत होती, तिला पाडावी लागेल। प्रशासनाने ती पाडली। काही आरोपी पकडले गेले नव्हते, आम्ही मागणी केली, ते पकडले गेले। आता ते सगळे अटक आहेत, त्यांना सगळ्यांना अटक झालेली आहे, जेलमध्ये आहेत। त्यानंतर फक्त आंदोलन मर्यादेतच ठेवायचं नव्हतं, काही लोकांना एक मेसेज पण द्यायचा होता हिंदू एकजुटीचा। म्हणून आम्ही ठरवलं की ते महाआरती करायची आणि महाआरतीच्या माध्यमातून सगळे जे आम्ही ह्या दिशेने काम करतो ते सगळे एकत्र येतील आणि त्या उद्देशाने आज आम्ही इकडे ही महाआरती आयोजित केली होती। असतील, मला नाही माहित, तुम्हाला सांगितलं का त्यांनी? असतील, चांगलं आहे, स्वागत आहे त्यांचं। चांगले संघटक आहेत, माझे आमदार आहेत, पण मला खरं तर काय माहित नाहीये त्यांचं नेमकं एंट्री काय आणि हे काय। तुम्ही म्हणताय, तुमच्यावर विश्वास आहे माझा, असं गृहीत धरून त्यांचं स्वागत करतो। मी जसं म्हटलं की मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि ते प्रवेश करतील असा तुमच्या बोलण्यावरून विश्वास वाटतोय, तर ते आले तर स्वागतच आहे। मी मागे पण कुठेतरी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची फार गरज आहे। त्यांना लक्षातच येत नाही की आजूबाजूला चाललंय काय। त्यांना जो किल्ला ढासळताना वाटतोय ना, तो त्यांचा किल्ला कधीच नव्हता। तो वेगवेगळ्या उद्देशाने बांधला गेला होता। आपापल्या विटा आता सगळे घेऊन चालले, त्यांच्या विटा त्याच्यामध्ये काही नाही। या विटा काय राहिल्या असतील ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंमुळे, जे काही इमोशनल होतात काही गोष्टी, फक्त त्यामुळे। नाहीतर उद्धव ठाकरेंची स्वतःची कुवत नाही, पक्ष सांभाळण्याची त्यांची क्षमता नाही आणि म्हणून फक्त याच्यावर थांबणार नाही। येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसेल की कोकणातच नाही तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची जी काही उभाटा शिवसेना आहे ती कुठे दिसणार देखील नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांना सुट्टीवर जायची फार त्यांना हौस आहे। ते कायमची सुट्टीवर जाणार। त्यांना माफी तर मागावीच लागेल ना, त्यांनी काय मोठा पराक्रम केलेला नाही। जे महाराष्ट्रभर चाललंय, आमच्या गणेश विसर्जनच्या रॅलीवर दगडफेक होते, आमच्या रामनवमीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते, आमच्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते। सुरुवात जर तुम्ही केली तर आम्ही शेवट करू शकतो, हे दाखवण्यासाठी आजचा कार्यक्रम होता। शिस्तीत राहायचं। त्या मुसलमानांना या निमित्ताने एवढंच सांगतो की तुम्ही शिस्तीत राहा, नाहीतर ही सुरुवात आहे, लक्षात ठेवा। एक टपरी पडली, 5 टपोरी आतमध्ये गेले जेलमध्ये, म्हणजे आमची लढाई संपली नाही। आम्ही जागरूक आहोत, आता हिंदू जागा झालेला आहे, म्हणून आता या मुसलमानांनी शिस्तीत राहायला शिकायचं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।